नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 ला झाली. त्यानंतर आता अंतरिम उत्तर सूची आलेली आहे. या अंतरिम उत्तर सूचीमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही दिलेली उत्तरं आणि त्यांनी दिलेली उत्तरं. यामध्ये तुम्हाला जर काही प्रश्नांच्या उत्तरांबाबत ऑब्जेक्शन असेल, आक्षेप असेल, तर तुम्ही नोंदवू शकता. तुम्ही स्वतः पालक म्हणून नोंदवू शकता, विद्यार्थी म्हणून नोंदवू शकता किंवा तुमच्या शाळेकडून सुद्धा तुम्ही हा आक्षेप नोंदवू शकता. तर जर तुमचं ऑब्जेक्शन योग्य असेल तर नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचे मार्क सुद्धा मिळतील किंवा ते त्यांच्या उत्तर सूचीमध्ये बदल करतील. सो बघूया आपण की अंतरम उत्तर सूची कुठे बघायची आहे, कुठे कशी पाहावी आणि आक्षेप कसा नोंदवावा. चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला म्हणजे इग्नाइट पाठशाला ह्या ॲपवरती तुम्हाला 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस अवेलेबल आहे. फक्त ₹499 4थी आणि 7वीची एक्झाम 26 एप्रिलला अपकमिंग आहे. सो त्या दरम्यान तुम्हाला जर ह्या बॅचेस आवश्यकता वाटत असेल, मार्गदर्शन हवं असेल तर लगेच जॉईन करू शकता. बॅचेसमध्ये तुम्हाला लेक्चर आहे, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. पुष्कळ प्रमाणामध्ये टेस्ट सिरीज पण मुलाची तयारी खूप चांगली होणार आहे. सो आवश्यकता असेल तर नक्की हवी ती बॅच 4थीची आणि 7वीची बॅच आपण जॉईन करू शकता फक्त ₹499. आता तुम्हाला घेऊन जातो मुख्य मुद्द्याकडे. एक परिपत्रक आलंय, प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. कुणाचं आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडनं आलेलं आहे. पूर्व उच्च प्राथमिक 5वी आणि 8वी यांची ही एक्झाम झाली होती. त्याची अंतरिम उत्तर सूची त्यांनी दिलेली आहे. मग आपण डायरेक्टली बघूया त्यांच्या वेबसाईटवर जाऊया. बघा ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला तुम्ही गेल्यानंतर इथे बघू शकता की तुम्हाला त्यांनी माहिती दिली पूर्ण 5वी आणि 8वीची शेवटची परीक्षा 2026 बाबतच्या सूचना आहे. मग यामधली ही महत्वाची सूचना पहिलीच आहे की तुम्हाला अंतरिम उत्तर सूचीबाबत प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आक्षेप असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा तुम्ही इथे आक्षेप कोण घेऊ शकतं तर तुम्ही ह्या वेबसाईटला जाऊन बघा. वेबसाईट हीच आहे तुम्हाला मी आता दाखवली. ह्या वेबसाईटला परीक्षेचे परीक्षार्थी म्हणून, मार्गदर्शक शिक्षक म्हणून, पालक म्हणून, शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. मग काय दिलं त्यांनी यात माहिती बघा. कार्यपद्धती जी आहे तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला ऑनलाईन त्या वेबसाईटला जावं लागेल. दुसरं ऑनलाईनला गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. तुमच्या संकेतस्थळावरून शाळांकरता लॉग इन दिलेलं आहे त्यांनी. लॉग इन केल्यानंतर ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड इंटरम आन्सर की ह्या हेडिंग खाली उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि कधीपर्यंत असणार आहे तुम्हाला तर तुम्हाला हे 10 मार्च पासून ते 17 मार्च पर्यंत ऑब्जेक्शन घ्यायला त्यांनी संधी दिलेली आहे. 17 मार्च 2026 नंतर मात्र तुमच्या ज्या काही त्रुटी असेल त्या विचारात घेतल्या जाणार नाहीये. नंतर ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने तुमचं ऑब्जेक्शन ते विचारात घेणार नाहीये. त्यानंतर दिलेल्या मुदतीमध्येच तुम्हाला ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठवणे जाणार नाहीये. तुम्ही जरी भरलं तुम्हाला सेपरेट असं काही उत्तर देणार नाहीयेत ते. आणि विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ही अंतरिम आहे. याच्यानंतर काय होणार आहे, अंतिम होणार आहे आणि अंतिम नंतर तुमचा फायनल निकाल लागणार आहे. आता यामध्ये बघा दुरुस्ती करणे तुम्हाला काही करायची असेल याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहिती दुरुस्ती करण्याकरिताची कार्यपद्धती, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचं नाव असेल, कदाचित आडनाव असेल, वडिलांचं नाव, आईचं नाव, लिंग, जन्मतारीख, जात, प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम, शाळेचं क्षेत्र याच्यात तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तुमच्या फॉर्म मध्ये तर तुम्हाला बदल करता येणार आहे. त्यासाठी 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंतच तुम्हाला इथे शाळेकडनं ही लॉग इन ओपन करून दिलेली आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवलं तर स्वीकारला जाणार नाही, याचा विचार तुम्ही करावा. अशा पद्धतीचं 10 मार्च 2026 आयुक्त महेश चौथे यांच्यानिशी हे परिपत्रक आलेलं आहे. सो विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून हा व्हिडिओ बघत असाल किंवा शिक्षक म्हणून तुम्ही बघत असाल तर तुम्हाला ऑब्जेक्शन जिथे योग्य वाटतं ते ऑब्जेक्शन घेऊ शकता. मग प्रश्न पडतो की सर ही आन्सर की जी आलेली आहे ती कुठे बघता येईल आम्हाला. तुम्ही याच पेजवरती वेबसाईटला गेल्यानंतर इथे बघा त्यांनी दिलं आहे परीक्षा उत्तर सूची. अंतरिम उत्तर सूचीवरती क्लिक केलं की तुमच्या समोर ही अंतरिम उत्तर सूची आहे. तुम्ही कोणत्या माध्यमामध्ये परीक्षा दिली, कोणता पेपर दिलाय, दोन्ही पेपर म्हणजे सपोज मराठी माध्यमातून पेपर 1 आहे त्याची ही आन्सर शीट बघा. तुम्ही तुमच्या आन्सर शीट असेल तुमच्याकडे ती चेक करू शकता 75 प्रश्नांची. सेम तुम्ही दुसरा पेपर घेतला, क्लिक केला की त्या दुसऱ्या पेपरची पण आन्सर की तुम्हाला इथे अंतरिम आहे ती बघायला मिळते. ओके, त्यानंतर इथे तुम्ही जर बघितलं मुख्य वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड अंतरम आन्सर की इथे जर क्लिक केलं तर बघा इथे तुम्हाला तुम्ही स्वतः सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला म्हणजे शाळेला सांगायचंय शाळेचा एवढाच कोड असेल, बैठक क्रमांक, इयत्ता असेल, पेपर क्रमांक असेल, सब्जेक्ट असेल, मीडियम असेल, ही सगळी माहिती भरायची आहे.
ही सगळी माहिती भरायची आहे आणि तुम्हाला इथे सबमिट करायची. मग तुम्हाला याच्यासाठी काही डॉक्युमेंट जोडायचे असेल प्रूफ म्हणून तर ते पण तुम्ही इथे जोडू शकता आणि बस सबमिट करायचं. बाकी याला फी वगैरे काही लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शन पण इथे घेऊ शकता. ओके. सो जनरली मी सांगेल की तुम्हाला तुमच्या शाळेतनं ते ऑब्जेक्शन घ्यायला लावा. तुम्ही स्वतः पालक म्हणून विद्यार्थी म्हणून घेऊ नका. तुमच्या शिक्षकांना सांगा, तुमच्या शाळेला सांगा, ते नक्कीच इथे ऑब्जेक्शन घेतील जर ते योग्य असेल तर. प्रश्न खरंच चुकीचा, उत्तर त्याने चुकीचं दिलं असेल तर. सो या संदर्भातली एक अपडेट होती. याबद्दल अजून काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.